सर्वांना नमस्कार। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या या गावामध्ये मंदिरामध्ये हा सत्संग सोहळा आपण भाविक लोकांनी अत्यंत आदरानं त्या पांडुरंगाच्या प्रेमामुळं आपण सगळेजण जमलेले आहात। आणि हे प्रेम जे आहे, हे प्रेम, हा कळवळा, हा भाव, हा काही सहजासहजी प्राप्त होत नाही। एखाद्याला पैशाविषयी प्रेम असतं, एखाद्याला शेतीविषयी प्रेम असतं, एखाद्याला सौंदर्याविषयी प्रेम असतं। प्रेमाचे विषय भिन्न भिन्न आहेत, पण हे सगळे प्रेमाचे विषय हे शाश्वत नाहीत, सत्य नाहीत, नित्य नाहीत, चिरंतन नाहीत। ते सगळे विषय हे कसे आहेत? हे मृगजळासारखे आहेत। हरणाला जसं त्या मृगजळावर प्रेम, तसं आपण एक हरिण झालो आहे या संसारामध्ये। आणि आपल्याला वाटतं की माझं तिथं गेल्यानंतर माझी तृष्णा काय होईल? भागेल। म्हणून आपण देह बदलले, आजपर्यंत गावंसुद्धा बदलली। आपण गावं बदलून या गावात आलो, आता या गावातही आपण राहणार नाही, परत देह बदलणार। पण आपली जी तृष्णा आहे ती शांत झाली का? नाही झाली। तृष्णा शांत करण्यासाठी आजपर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या। लहानाचे मोठे झालो, शिकलो, संसार उभा केला, मुलं झाली, मुलांना नोकऱ्या लागल्या, त्यांची पत्नी आली, त्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांना मुलं झाली, त्यांना नोकऱ्या लागल्या। पण जीवाची जी सुखाची धडपड आहे ती एवढं सगळं करून सुद्धा आत्ता काय म्हटलं तर अजून आमचा शोध चालूच आहे। का तर सुखाचं स्थान समजलं नाही आणि दुःखाचं कारण समजलं नाही। म्हणून आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी सुखाचं स्थान सांगितलं जातं आणि दुःखाचं कारण सांगितलं जातं, आणि जीवाला सुखरूप करण्याचं हा काय आहे? हे स्थान आहे। या ठिकाणी ज्ञानदान केलं जातं, म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे। हे खरं सोनं आहे बरं का। ही सोनाळीतलं हे बाकीचं सोनं बरोबर येणारं नाही, पण हे जे सोनं आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, ते खरं सोनं आहे। आणि म्हणून सगळ्यांना एकदा नमस्कार करतो आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण सुरू करूया। आज मी एक नवीन आपल्या सगळ्यांना काही चिंतन सांगण्याच्या दृष्टीनं जेवढं जमेल तेवढं मी शक्य प्रयत्न करतो। अध्याय दुसरा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अध्याय दुसरा आहे, त्याला सांख्ययोग असं म्हणतात। आणि सांख्ययोगामध्ये आपल्याला संतांनी प्रकृती आणि पुरुष या दोघांचा विचार सांगितलेला आहे ज्ञानदेवांनी। आणि पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं आपल्याला संतांनी, ज्ञानदेवांनी? तर अर्जुन विषाद योग काय सांगितला? कुणाला सांगितला? अर्जुन विषाद योग कुणाला सांगितला? तर भगवंतानी अर्जुनाला सांगितलं। मग अर्जुन कोण? तर आपण। आणि भगवंत कोण? ज्ञानेश्वर महाराज। आता आपल्याला काय व्हायचं आहे? अर्जुन। अर्जुन म्हणजे कोण? जो सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, तरी गौप्यही तुझ प्रती चावळीजे सुखे, किंबहुना प्राज्ञा तू अस्तेचीच संज्ञा। ज्याच्याजवळ आस्था आहे, संतांच्यावर विश्वास आहे, गुरूंच्यावर विश्वास आहे, पांडुरंगावर विश्वास आहे, ज्ञानेश्वरीवर विश्वास आहे। विश्वास कुणावर असतो आणि श्रद्धा कुणावर असते? तर विश्वास, श्रद्धा ही एका व्यक्तीवर असते। तुमची
माझ्यावर श्रद्धा आहे. पण विश्वास कुणावर असतो? तर त्या गुरूंनी सांगितलेल्या वचनावर विश्वास असतो. मग आहे का आमचा? बघायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णावर अर्जुनाची श्रद्धा होती आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता. असा श्रद्धायुक्त आणि विश्वासयुक्त अर्जुन आपल्याला व्हायचा आहे, तरच हे ज्ञान पचणार आहे. आमच्याकडे ही श्रद्धा नाही आणि विश्वास नाही. कारण बरेच गमतीनं म्हणतात, तो विश्वास आमचा गेला म्हणे. कुठं? पानिपतच्या. मग आमचं विश्वास गेला की आमचं पानिपत झालंच. आता आमचं गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून विश्वास आपला जो आहे तो कुणाजवळ पाहिजे? संतांची या ठाई हा माझा प्रमाण झालंय. पण हाय का? आहे का? ज्ञानदेव म्हणतायत त्याच्यावर आमचा गुरु काय म्हणले? संतांची या पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायी म्हणजे संतांच्या चालण्यावर, बोलण्यावर, सांगण्यावर, त्यांच्या कार्य करण्यावर माझा विश्वास आहे. किती टक्के आहे? माझ्या मनासारखं घडतंय तोपर्यंत माझा विश्वास आहे. पण माझ्या मनाच्या विरुद्ध जर घडलं तर आपण लगेच काय म्हणतो? देवाचं माझ्याकडे लक्ष नाही. एवढं सगळं करून सुद्धा चांगल्याचंच देव वाटोळं करतोय असा आमचा विश्वास आहे की नाही, तो विश्वास काय बरोबर नाही. दृढ विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे. मग ज्ञान कुणाला प्राप्त होतंय? ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे आणि दृढ श्रद्धा आहे. म्हणून आपल्याला काय व्हायचं आहे? पहिल्यांदा अर्जुन. आपल्याला काय वाटतंय? तो अर्जुन होता आणि मी कोण आहे? दुर्योधन. अहो, आपण दुर्योधन आहोत, आपण अर्जुन नाही. का सांगतो? अर्जुनाची व्याख्या काय आहे? ज्याच्या अंतकरणामध्ये आर्जव आहे. आर्जव, सरलता, असा अनेक गुणांनी मंडित असलेला तो जीव आहे. मग त्याला विशेषण काय दिलेत? सुमनु. तो कसा आहे? सुमनु. आम्ही कशी आहोत ते प्रत्येकानं बघायचं. मी काय सांगणार नाही. आमचं मन कसं आहे ते प्रत्येकानं बघायचं आहे. एखादा व्यक्ती दिसला, आमच्या मनात काय येतंय बघायचं आहे. एखादी भगिनी दिसली, आमच्या मनात काय येतंय बघायचं आहे. एखादं शेत दिसलं तर आमच्या मनात काय येतंय बघायचं आहे. देवळात आल्यानंतर आमच्या मनात काय येतंय ते बघायचं आहे. तुमचं मन काय काय करतंय देवळात आल्यानंतर ते बघायचं आहे. आता इथं बसलो आपण, मी 15 मिनिटं लेट झालो, त्याबद्दल क्षमा असावी. पण 15 मिनिटात मनात काय काय आलं असेल? महाराज काय बरोबर नाही. त्याला वेळेवर येण्याची सुद्धा अक्कल नाही. आता जप काय चालू आहे? जप काय चालू होता? हरे राम. मन कुठं होतं? जपात होतं का? महाराज कसला आहे कुणास ठाऊक, येतोय का नाही कुणास ठाऊक. म्हणजे बांधून काय घेतलं? जप बांधून घेतला का कर्म बांधून घेतलं? काय बांधलं? 15 मिनिटात जपाचं पुण्य बांधलं का दुसऱ्याचे दोष बघण्याचं पाप बांधलं? काय बांधलं? ते प्रत्येकाला माहित आहे. त्याचं मन कुठं होतं, ते हितं होतं का नव्हतं. जप तर चालू होता, जीभ तर फिरत होती, पण मन फिरत होतं. ते कुठं गेलं होतं त्याचं त्यालाच माहीत. आणि सुमनु शब्दाचा अर्थ आहे ज्याचं मन फुलासारखं आहे. फुलामध्ये जसा सुगंध आहे तसं त्याच्या मनामध्ये काय आहे? मन त्याचं सद्गुणांनी फुललेलं आहे. ते बघायचं आहे आपल्याला, सुमन व्हायचं आहे. शुद्ध मती, ज्याची बुद्धी शुद्ध आहे,
म्हणजे अध्यात्मामध्ये हे मन आणि बुद्धी किती महत्वाची आहे बघा. बुद्धीमध्ये आमच्या काय चालू आहे, काय निश्चय आहे, आणि मनामध्ये काय संकल्प आहे. म्हणून ते काय म्हणले, जरी राहेल काय मनाचे संकल्प पाविजेल सिद्धी, जरी राहेल बुद्धी. हे मन आणि बुद्धीची ही जी कातरी आहे, ही मन आणि बुद्धी काय कातरायला लागलीये, कोणता विषय घ्यायला लागलीये. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय व्हायचं आहे, अर्जुन व्हायचा आहे, सुमनू व्हायचा आहे, शुद्धमती व्हायचा आहे. त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे, अनिंदकू. दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत या वाणीनं हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला. आणि आमचं काय चालू असते, आजच एकादशी आहे, काय काय बोललो सकाळपासून, काय बोललो. आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. जसं कुत्र्याचं शेपूट फुंकणीत घालून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी फुंकणीतनं बाहेर काढलं, मग काय होणार, सरळ होणार. तसं हे आता फुंकणीत घालून ठेवायचं चालू आहे. ह्या जीवाला हे फुंकन आहे, हे फुंकायला लागल्यात, कान फुंकायला लागल्यात. पण हे कान फुंकण्यात ते हित आहे तोपर्यंत सरळ होते. हितनं पायरी उतरली, चपला घातल्या, या आणि हाय तसा काढा तंबाखू. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, राज ठाकरेचं काय करायचं, दोघं एकत्र आल्यात त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. तुझं काय चाललंय ते बघ. आजचे जे 21,600 श्वास दिलेले होते, 21,600 श्वास दिले हो आपल्याला. आज एका मिनिटाला 15 श्वास चालतात, 900 श्वास एका तासामध्ये होतात. कुणी दिले का, आयसीयू मधनं जोडले काय कनेक्शन, आयसीयू मध्ये लावतात माहितीये ना, लावतात. पण शेवटी डॉक्टर काय म्हणतो, आता आम्ही हे काढायला लागते. मग आता हे चाललंय सगळ्यांचं, हे कुठला आयसीयू ठेवले आपल्याला, हे चाललंय नव्हे. आता डोळे बघायला लागल्यात, कान ऐकायला लागल्यात, शरीर बसलेलं आहे, मन विचार करायला लागलेलं आहे, बुद्धी काहीतरी चिंतन करायला लागलेली आहे, संसाराचं भान नाही, पण श्वास चालू आहे. मग श्वास काय आहे, तुम्ही घ्यायला लागलाय, मी घ्यायला लागलोय. त्याच्या सत्तेवर श्वास चालू आहे. ऊपर आवे नीचे जावे, ऊपर आवे नीचे जावे, निरंजन माला घट में फिरे दिन रात. ही निरंजन नागनाथाची माळा आहे. तो या शरीराचा नाथ आहे, त्याच्याशिवाय आम्ही अनाथ आहे. नागनाथ तिथं आहे आणि इथं आहे. त्यालाच पांडुरंग म्हणतात, त्याला शंकर म्हणतात. तो या सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे, म्हणून त्याला समर्थ म्हणतात. तो तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे, पक्ष्यांच्यात आहे, पशूंच्यात आहे. त्याला सोडून जागा नाही, म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. तो विश्वाचं भरण पोषण करतो. तो या प्रकृतीचा स्वामी आहे, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. तो या जगताचं चलनवलन करतो, म्हणून त्याला जगदीश म्हणतात. असा हा जो कुणी आहे नाथ आमचा, एकनाथ, जगतनाथ, जगतपिता, विश्वंभर, विश्वेश, ईश्वर, परमात्मा, दत्त, त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याचं आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि ते बाहेर होत नाही. हे संतांच्या सहवासात गेल्याशिवाय होत नाही, गुरूंना शरण आल्याशिवाय होत नाही. आणि आम्हाला वेळ नाही. आम्हाला कुठे वेळ आहे, वेळ आहे, पण जे आमचं नाही ते जमवण्यात वेळ आहे.
हो, काही जरी सर जमवलं या जन्मामध्ये तरी सुद्धा त्यातलं माझं काहीच नाही. पण माझं काही नाही हे अजून आम्हाला पटलेलं नाही. काय पटलंय? नाही पटलेलं. संतांनी सांगितलं, ये रते माईक दुःखाची जननी, नाही आधी अंती अवसानी, जन हे सुखाचे. हे सगळं आम्हाला ऐकिवात आहे, फुंकलंय हो. पण फुंकलेलं हिकडून बाहेर गेलं की, नळी फुंकली सोनारे हिकडून तिकडे गेले वारे. वारं जायच्या अगोदर, आपल्यातलं वारं जायच्या अगोदर हा संत कृपेचा वारा हा धारण करून आपला जो सुखरूपतेचा निवारा जो आहे ते म्हणजे स्वतःचं स्वरूप त्या ठिकाणी वास करणं, हे खरं आपल्या वारकरी संप्रदायाचं किंवा संतांचं सांगणं आहे. हां, असो, त्याच्यावरच तुम्हाला सगळं सांगत बसलं 2 तास प्रवचन करायला लागेल. तुमची तयारी आहे काय? बर, प्रवचनानंतर काय प्रसादाची व्यवस्था केली आहे काय? का प्रत्येकानं आपलं घरी जायचं आहे? हां, घरी जायचं आहे होय. पण पुढच्या वर्षी इथंच करा ना प्रसाद. काय भगर तर करायचे आहे. आणि किती, एक 100 लोक आहेत. 100 लोकांना इथं केलं म्हणजे घरी जाऊन परत महाराज कधी थांबतील त्याची विचार करत बसायची वेळ नाही लागणार हो. हां, असू दे, मी आजचा विषय सांगतो तुम्हाला. नवीन विषय आहे. या उपाधी माझी गुप्त, हां, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. हां, त्या ठिकाणी सांख्ययोग सांगितला. आणि सांख्ययोगामध्ये प्रकृती आणि पुरुष हे काय सांगितले? 2 गोष्टी सांगितल्या. मग प्रकृती कशाला म्हणायचं आणि पुरुष कशाला म्हणायचं? तर प्रकृती कशाला म्हणायचं? तर ही ज्ञानदेवानी 36 तत्व जी सांगितली, पंचमहाभूत, बुद्धी, अव्यक्त, अहंकार, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन, इच्छा, धृती, अशी 36 तत्व सांगितली. सांख्यानी 24 मांडली. किती? हीच, हे जे काही कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील, त्यानंतर पंचमहाभूत असतील, पंचप्राण असतील, अंतकरण, अशी 24 तत्व मान. आणि ह्या सांख्यानी 24 तत्वाची जी प्रकृती सांगितली ती तुमच्याजवळ आहे, माझ्याजवळ आहे. आणि काय सांगितलं? ह्या प्रकृतीला काही कळत नाही. जरा लक्ष द्या. ह्या प्रकृतीला काय कळत नाही म्हणून तिला जड म्हटलं. काय म्हटलं? जड म्हटलं. आणि ह्या प्रकृतीचा जो आतमध्ये असलेला पुरुष आहे म्हणजे त्याला चेतन म्हटलं. मग ह्या प्रकृतीला जड म्हटलं, चंचल म्हटलं, आणि त्या पुरुषाला चेतन म्हटलं, आणि निश्चल म्हटलं, अचल म्हटलं. मग प्रकृती चंचल आहे आणि पुरुष कसा आहे? निश्चल आहे. प्रकृती जड आहे आणि पुरुष कसा आहे? चेतन आहे. आणि त्या पुरुषाला ईश्वर म्हटलं. काय म्हटलं? ईश्वर. मग आपल्याला संत काय म्हणतात? चाले हे शरीर कुणाची सत्ते. मग हे शरीर चालतं. जसं तुम्ही घरापासून इकडे आलात आणि इकडे आल्यानंतर आपण काय म्हटलो? मी चालत देवळाकडे आलो. मग ह्या शरीराला हे चालण्यासाठी कुणी शक्ती दिली? तर त्या आतल्या ईश्वरानं याला काय दिली? शक्ती दिली. मग आता यानं देवळाकडे आलं हे त्याचं भाग्य. दुसरीकडेही जाऊ शकतो. आता काही लोक दुसरीकडे गेले असतील ना, नको त्या ठिकाणी गेले असतील. आता त्याची शक्ती घेऊन म्हणजे त्याची लाईट घेऊन, त्याचा प्रकाश घेऊन, जसं आता आपण याचा प्रकाश घेऊन, ह्याची लाईट घेऊन आपलं प्रवचन या ठिकाणी चालू आहे. मग हे कशाचं चांगली गोष्ट आहे की नाही? चांगली आहे. तसं त्याची लाईट घेऊन, ह्याचं साह्य घेऊन आता आपण इथं प्रवचनाला आलो. मग ही गोष्ट कशी झाली?
हे कर्म कसं झालं? चांगलं झालं का वाईट झालं? हे पुण्याचं झालं. तसं आता दिवसभर आम्ही त्याची लाईट घेतोय, ह्याचं साह्य घेतोय, आणि आम्ही दिवसभर काय करतोय ते पुण्याचं होतंय का पापाचं होतंय ते तुम्ही बघायचं, ते तुम्ही अभ्यास करायचा. आज दिवसभर लिहून घ्या. संध्या मुलाला तुम्ही वही देता का नाही, नोटबुक, तशी तुम्ही एक वही घाला. आज ही लाईट वापरून हे उपकरण यानं काय काय केलं तर संत म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख. आणि काय सुख घ्या? काय सुख घ्यायचं? विठोबाचं मुख पाहत राहा. मग दिवसभर आज कोणत्या विठोबाचं मुख पाहायचं हो? पंढरपुरात तर आम्ही नाही. मग पंढरपुरात नसलो तर संतांनी तिथं जे आहे तीच व्यवस्था इथं केली. ती कशी? काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. मग त्या विठ्ठलाकडे पाहत राहायचं. ते कसं पाहायचं? तर ही रुक्मिणी आहे आणि या रुक्मिणीचा मालक आतमध्ये पांडुरंग आहे. मग तो पांडुरंगाच्या सत्तेवर रुक्मिणी काम करते, कार्य करते. मग तो पांडुरंग कोण आहे? आत्मा. तो पांडुरंग कोण आहे? तो पुरुष. तो पांडुरंग कोण आहे? तो ईश्वर. आणि ही प्रकृती काय? माया. ही शक्ती किंवा ही पार्वती किंवा रुक्मिणी. लक्षात येते ना? मग आता ही रुक्मिणी, तिचा मालक कोण आहे? रुक्मिणीचा मालक कोण? पांडुरंग. रुक्मिणी पुढं आहे का माग? डावीकडे आहे का उजवीकडं? डावीकडे आहे. म्हणून रुक्मिणीनं डावीकडे उभं राहायचं. आताच्या रुक्मिणी उजवीकडे उभं राहतात आणि पांडुरंग मागं असतोय आणि रुक्मिणी पुढं असते. मग काय खरं नाही. लक्षात येते ना? समजून घ्या म्हणजे पुढे जाऊया आपण. मग रुक्मिणीचं लक्ष कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? पांडुरंगाकडे. म्हणजे काय? म्हणजे पतिव्रतेनं आपल्या स्वामीकडे लक्ष ठेवायला पाहिजे. मग आता इथं काय घ्यायचं? तर ही रुक्मिणी आहे. मग आमचे महाराज काय म्हणतात? रुक्मणी. रुक म्हणते ही रुक्मणी. रुक कुठं? पांडुरंगाच्या दारात थांब. डोळे तुम्ही घ्या रे सुख. आता आमचे डोळे कशाचे सुख घ्यायला लागल्यात ते तुम्हाला माहित आहे. साडी दिसली साडीचं सुख, सोनं दिसलं सोन्याचं सुख, शेती दिसली शेतीचं सुख. पण ह्या सगळे शेती बघणारा, साडी बघणारा आणि सोन्याच्या दुकानामध्ये सगळं बघणारा, ते बघणारा आत असला तर बघणार का आत नसल्यावर बघणार? समजा तो नाहीच तर काय बघणार तुम्ही? समजा तो आतमध्ये नाही असं आता तुमच्यातला जो बघणार आहे की नाही आहे ना, मला केस आहेत का नाही? हो, जरा मोठ्यानं बोला. केस आहेत का? आहेत. जास्त आहेत का कमी आहेत? मग सगळ्यांना एकसारखंच दिसलं की हो. सगळेजण म्हटले केस आहेत. जास्त आहेत का कमी आहेत? हां बोला की मोठ्यानं. कमी आहेत. मग सगळ्यांना कमीच कसं काय दिसलो? कारण का सगळ्यांच्यातला बघणारा एकच आहे. लक्षात येते का नाही लक्षात येत? हे जर लक्षात आलं तर तुम्हाला पांडुरंग लक्षात येईल. आणि हे आता मी जे बोलायला लागलोय ते सगळ्यांना एकच ऐकू येते का वेगवेगळं? एकच. म्हणजे ऐकायला ज्याला येतंय तो बी एकच आहे. सगळ्यांच्यात एकच आहे. आता तुम्हाला साखर खायला दिली तर सगळ्यांना गोड लागणार का कडू? गोड. ते गोड कुणाला लागली साखर? नाही, कुणाला लागली? हाताला लागली का? बर जिभेला लागली. जिभेला. बर जिभेला गोड लागली हे जिभेनं सांगितलं का आणि कोणी सांगितलं? तुम्हाला साखर गोड लागली, गुलाबजाम गोड लागला, जिलेबी गोड लागली, हे सांगितलं कुणी? जरा विचार करा. तुम्हाला मी का हे सांगायला लागलोय? तुम्हाला समजते
तुम्ही जेवला, जिलेबी खाऊन उठला आणि म्हटला जिलेबी गोड होती. त्याला विचारायचं जिलेबी गोड होती हे कुणाला कळालं? मनाला कळालं? मनाला जिलेबीचं काय संबंध नाही. मनाला फक्त जिलेबी कळते. त्याला चव घेता येत नाही. त्याची चव घेण्याचं काम दुसरीकडे दिलंय. ती इथं बसवलीये. अजून जरा गोड पाहिजे होती, अजून जरा चहा गोड पाहिजे होता. पण जिभेला जरी चव कळाली तरी जिभेला चवीचं ज्ञान होत नाही. लक्षात येते का? बघा, जिभेला तुम्ही चव कळाली, गोड गुळ ठेवला, त्याला गोड लागलं, पण गोड लागलं कुणाला? हे गोड आहे, हे तिखट आहे, हे कडू आहे, हे खारट आहे, हे आंबट आहे, हे कळतंय कुणाला? आता तुम्ही जेवणात बसला, पहिला घास खाल्ला, लगेच कळते. काय कळते? हा मीठ नाही. कुणाला कळालं? जीभ तर काय बोलतच नाही. ते आत कोणतरी आहे म्हणतोय मीठ कमी आहे. मन नाही, मनाला कळत नाही. कळणारा आत आहे, मनाच्याही माग आहे, बुद्धीच्याही माग आहे. तो पांडुरंग आहे. मनाच्या आणि बुद्धीच्या माग आहे. मनात काय चाललंय? जिलेबी पाहिजे का गुलाबजाम पाहिजे? जेवायला बसलाय आणि लग्न कार्य आहे आणि त्यानं काय ठेवलंय? त्यानं ठेवलंय जिलेबी. याचं मन म्हणायला लागलंय जिलेबी कशाला ठेवली? ते मनात चाललेला संकल्प विकल्प आहे. पण मनात काय चाललंय हे शेजारच्याला कळत नाही. त्याच्या चेहऱ्यावर कळते. त्याला पाहिजे असते की नाही? ते जर दिसलं तर खुश होते. बघा, बसल्यावर दुसऱ्याकडे बघू नका. तुमचंच काय काय होतंय बघा. समजा जिलेबी आवडते आणि एकच वाढली तर काय होतंय ते बघा. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या जिलेबीतला पांडुरंग दिसतोय का बघा. का? वदनी कवळ घेता. काय काय बोला की. मग वदनी कवळ घेताना श्रीहरीचं नाव घेते ते. जिलेबी समोर असल्यावर, गुलाबजाम समोर असल्यावर, श्रीखंड समोर असल्यावर घेते. गेला पांडुरंग. बर ते जाऊ द्या, सोपं सांगतो. घरात गेल्यावर आता खिचडी खाणार, भगर खाणार. मग ती भगर खाताना म्हणताय वदनी कवळ घेता का? का म्हणत नाही? पांडुरंग नाही? अहो, पांडुरंग पण आहे आणि पांडुरंगाची शक्ती पण आहे. ते कसं काय? खाल्ल्यावर कसं बरं वाटतंय की नाही? मग ते कसं काय वाटतंय बरं? अहो, त्यात शक्ती आहे. मग ती शक्ती आहे आणि पांडुरंग आहे हे ते समोर डोळ्यानं दिसत नाही. ते कसं दिसत? मग काय दिसतंय तुला? खायचं समजते? शाबू समजतो, शेंगदाण्याची आमटी समजते, पण ह्या सगळ्यांच्यात जो आहे तोच समजत नाही. काय करायचा त्याला? त्याला शहाणं करायचं आहे. ही उपाधी घेऊन तो नटलाय, मायेची उपाधी घेऊन. त्या उपाधी माझी तो गुप्त आहे. जसं आता तुम्हाला उदाहरण सांगतो. याला काय म्हणायचं? अंगठी. आता ह्यातलं सोनं माझं आणि अंगठी तुमची. सोनं माझं, मी आज अंगठी तुम्हाला मोफत देणार. फक्त सोनं माझं आणि अंगठी तुमची. मग काय तुम्हाला मिळणार? काहीच नाही. पण सोनं असताना दिसलं काय? अंगठी. मग सोनं का दिसलं नाही? होतं का नव्हतं? आहे का नाही? आहे. पण असताना ह्या सोन्यानं कशाची उपाधी घेतली? अंगठीची. मग ह्या सोन्यानं घेतली का ह्या सोन्यानं घेतली? हो, सोनाळी अजून कळायची आहे. तुम्ही सोनाळीच्या आळीत राहताय, पण सोनाराची आळी अजून कळलेली नाही. सोनं आहे पण कळना.
सोनं आहे ना. मग सोनं असताना अंगठी ती तेच आहे, मुदी ती तेच आहे, कंकणामध्ये तेच आहे, पैंजनामध्ये तेच आहे, मंगळसूत्रामध्ये तेच आहे, सर्व दागिन्यांमध्ये जसं तेच आहे तेच आहे आणि तेच आहे. अंगठी नाही, मंगळसूत्र नाही, कर्णफुलं नाहीत, डोरलं नाही, मोहनमाळ नाही, आणि काय कसलं राणी हार नाही, कंकण नाही, मुदी नाही, नाग नाही, अंगठी नाही, नेकलेस नाही, आणि आता चेनबिन घालतात काय काय असं हे ठेवतात उघड्या. बरेच जण करतात लोक. पण सगळ्यांच्यात जो आहे तो सगळ्यांच्यात असलेलं जसं सोनं त्या नामरूपाच्या उपाधीमुळं झाकलं गेलं. पण झाकलं गेलं का हो? नाही. मग काय झाकलं गेलं? त्याच्याकडं पाहण्याची आमची दृष्टी झाकली गेली. म्हणजे दृष्टी म्हणजे काय? ज्ञान आमचं झाकलं गेलं आणि त्या ज्ञानानं त्या उपाधीच्या ठिकाणी असलेलं अधिष्ठान बघितलं नाही. म्हणजे याला म्हणायचं उपाधी आणि याला अधिष्ठान काय? सोनं. मग आमची दृष्टी कशाची पाहिजे? सोनाराची. सोनार काय बघतो? सोनं. तुम्ही काही नेला, समजा आमचे महाराज उदाहरण सांगायचे तर एक ज्योतिबाचं मूर्ती आपली आहे ज्योतिबाची. मग ती ज्योतिबाची मूर्ती 50 ग्रॅमची केली. कशाची? सोन्याची. आता काय करत नाही कोण. कोण करणार आता? 1 तोळा घ्यायला 1 लाख रुपये. ज्योतिबाला कोण घालणार 50 ग्रॅम त्यावेळेला? का करणार? अजून बायकोनं सांगितलेलं 5 तोळं घ्यायचं होईना म्हणा. आणि ज्योतिबा आणि मध्ये कुठं राहणार बसता त्यावेळेला? असू द्या. मध्ये मध्ये विनोद का करतोय? तुम्हाला झोप लागायला नको म्हणून. होय, काय होतंय? ज्ञान सांगायला लागलं की झोप येते हो. गोष्टी सांगायला लागल्या की खुश होते. पण ज्ञान सांगायला लागलं की बरेच जण जांभया द्यायला लागतात. का जांभया द्यायला लागतात? त्याला ते पेलत नाही. तेच इथं जर वगनाट्य ठेवलं तर आणि खुश होते. ऑर्केस्ट्रा ठेवला का खुश होते. किंवा एखादा हे काय कार्यक्रम असतो ते हास्य जत्रा. चला हवा येऊ द्या. इथं हवा आलेली घालवायची चालू आहे. हवा येऊ द्या कुठलं? हवेनंच हे फुगलंय. हे घालवायचं चालू आहे. हवा ही जाई ना, फुगतंयच हे परत. असू द्या. एक अधिष्ठान आहे, एक अध्यस्त आहे. अध्यस्त आहे ती उपाधी आहे, अधिष्ठान आहे ते सत्य आहे. आता याच्यामध्ये मगाशी आता उदाहरण दिलं कशाचं? सोन्याचं आणि अलंकाराचं. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, सोनं खरं का अलंकार? लगेच सांगायचं, वेळ नाही. सोनं खरं, अलंकार खोटं. जाऊ दे. मातीपासनं मडकं निर्माण झालं. सगळ्या मडक्यामध्ये माती आहे. खरं कोणतं? माती. खोटं काय? मडकं. मग मडक्यामध्ये सत्ता कोणाची आहे? मातीची आहे. अलंकारामध्ये सत्ता कोणाची आहे? मातीची आहे. पूर्वी काय होतं? सोनंच होतं. अलंकार झाल्यावर काय झालं? सोनंच होतं. आणि अलंकार मोडल्यावर काय झालं? सोनंच होतं. सोन्यात काय बदल झाला? नाही. मग बदल कशात झाला? नामरूपामध्ये बदल झाला. नामरूप निर्माण झालं. कुठं झालं? तिथं झालं नाही. लक्षात ठेवा, हे अंगठी आणि सोनं ह्यांच्यात भांडण लागलेलं नाही. इथं दोघं नाहीत. मग दोघं कुठं आहेत सांगा बरं? इथं डोक्यात 2 जण आहेत. आपल्या डोक्यात 2 जण आहेत. समजा ही अंगठी कुत्र्याच्या समोर ठेवली अशी, तर काय करेल कुत्रं? काय करेल? वास तरी घेईल काय? कुत्रं नेहमीच जे करतंय की नाही ते करल. आणि समजा ही अंगठी हिथं ठेवली त्या तिथं जाताना, तर हे कुत्रं काय करल? समजा समजा कल्पना करा, तुमची परीक्षा घ्यायची म्हणून नागनाथ महाराजांनी अशी एक चमचमणारी अंगठी तिथं ठेवली, तर तुमचं लक्ष कुठं जाईल?
जरा विचार करा काय म्हणतोय ते आता सांगतो तुम्हाला. आता ही आहे अंगठी. कुठली? ही दिसते अंगठी. सगळं लक्ष ह्या अंगठीकडं आहे आणि आत आहे सोनं. त्याच्या आता जसं सोनं असताना भुललंय अंगठीला. कोण? अहो हातात अंगठी आम्ही सोनं दाखवत नाही दुसऱ्याला. तुम्ही एखादा दागिना केल्यावर तुम्ही काय सोनं दाखवता? काय दाखवता मग? नक्षी. आणि ती सुद्धा सोनं बघत नाही. हे कुठं केलं? झालं घरी गेलं की सुरू, ह्यानी ते केलंय, मला बी तसलंच पाहिजे. भांडण लागलं कुठं? त्या माणसानं धारण केलेला अलंकार आणि सोनं त्यांच्यात भांडण लागलेलंच नाही. प्रकृती आणि पुरुषामध्ये भांडण लागलेलंच नाही. ते दोघं सुखानं नांदतायत. हा फूल कळी होती, तिथं पुरुष होता, पांडुरंग होता, आणि तिथं प्रकृती त्याची पत्नी पण होती. त्यानं त्याला सूचना दिलेली आहे, असं असं व्हायचं, कळीचं फूल व्हायचं, फूल झालं की सुगंध व्हायचं, आणि सुगंध होऊन लोकांना आनंदित करायचं आणि निघून जायचं, आणि परत ह्याच्यामधनं परत झाड निर्माण करायचं, त्या झाडामधनं फुलं निर्माण करायची, त्या फुलातनं सुगंध निर्माण करायचा, दुसऱ्याला आनंद द्यायचा आणि निघून जायचं, आणि परत एका परागापासनं अनेक झाडं निर्माण. तसं तुमच्या अंतकरणामध्ये जे जे फूल निर्माण होतंय त्यातनं दुसरा आनंदित होतोय का? काय पेरताय? सद्भाव पेरताय का दुर्भाव पेरताय? बघाय पाहिजे. फूल पेरले का काटे पेरल्यात? आम्ही फुलासाठी सुमनासाठी जन्म घेतला, काटे पेरायला लागलो महाराज. आणि मग भीष्म काट्यावर पडला होता, आणि हा काय पलंगावर आहे आता सध्या? अहो यालाही काटेच टोचायला लागल्यात. तो म्हणे शरपंजरी पडला होता, आणि हा काय आता सुखात आहे? सुखात आहे आपण महाराज. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. असू द्या, आपला विषय काय चालू होता? सोनं आणि अंगठी, अलंकार. मग आता संत काय म्हणायला लागल्यात? या उपाधी माझी गुप्त. काय आहे? चैतन्य. मग या अंगठी ही उपाधी, त्याच्यामध्ये गुप्त कोण आहे? बरं, गुप्त आहे का उघड आहे? हो हा, उघड आहे. मग संत काय म्हणतात? मुक्ताई काय म्हणते? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मग त्यांना उघडे दिसतंय ब्रह्म, आणि आम्हाला जे उघड आहे ते दिसत नाही. मग आम्ही आंधळे आहे काय डोळस आहे? आम्ही आंधळे का डोळस? आम्ही आंधळे. मग प्रमाण सांगू? आंधळे अशी जन काय अवघेच आंधळे. काय ते? कारण डोळे अशी दृष्टी नाही. आमचं जर दृष्टीच जर अंधू झाली असेल त्याच्याकडे बघण्याची, संतांनी सांगितलं प्रत्येक उपाधीमध्ये ते तत्व गुप्त रीतीनं आहे. मग या उपाधीमध्ये सुद्धा ते तत्व कसं आहे? गुप्त आहे. मग गुप्त आहे ते संत आपल्याला ते गुप्त धन दाखवतात, आणि काय करतात? ते धन प्राप्त झाल्यानंतर मग हे जे काही खोटी अंगठी आहे, जे खोटी उपाधी आहे, ती आपल्याला काय करायची आहे? विचारानं सोडायची आहे. आता आपल्याकडे बुद्धी कशाची आहे? अंगठीची बुद्धी आहे. आपल्याला अलंकाराची बुद्धी आहे, आपल्याला घटबुद्धी आहे, आपल्याला देहबुद्धी आहे. आता आपल्याला बुद्धी कोणती करायची आहे? आत्मबुद्धी करायची आहे, मृतिकेची बुद्धी करायची आहे, सोन्याची बुद्धी करायची आहे, ईश्वराची बुद्धी करायची आहे, पांडुरंगाची बुद्धी करायची आहे. बुद्धी आहे, पण बुद्धी
जसं सोनं असताना सोनं न पाहता अंगठी पाहते, तसं याच्यामध्ये जे सोनं आहे ते सोनं न पाहता. आता बघा आणखी एक गोष्ट आहे, अलंकार मोडले पण सोनं आहे तसं आहे. तसं आमचं प्रत्येक जन्मामध्ये हे अलंकार मोडायला लागलाय, पण आतलं सोनं आहे की नाही ते मोडत नाही बरं का, ते आहे तसं आहे. पण आम्हाला काय वाटते, हे जे मोडतंय तेच मी आहे. आता काय झालंय आम्हाला, आम्ही जे आहोत ते आमचं अज्ञानानं, ते आमचं आम्हाला ज्ञान नाही. आमचं ज्ञान आता अंगठीच आहे, अलंकाराचं आहे, म्हणजे देहाचं आहे. आणि संत काय म्हणतात, त्या चैतन्याच्या ठिकाणी ही देह उपाधी लागली आणि त्या देह उपाधीमुळं त्याला देहाचे धर्म चिकटले. मग आपल्या मूळ स्वरूपाला, पांडुरंगाला म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपाला कोणती उपाधी लागली, तर 3 देह सांगितले. कोणकोणते देह सांगितले तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी. एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, आणि तिसरा कुठला देह आहे, माग भगिनींना विचारूया. 3 देह आहेत ते तरी माहिती आहे ना? माहिती आहे, काही जणांना माहिती आहे, काही जणांनी ऐकलेलं नाही. एक स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर आणि तिसरं कारण शरीर. कारण शरीर लक्षात आलं. आता कारण शरीर म्हणजे काय, तर अज्ञान. कारण शरीर म्हणजे काय, जरा म्हणा मोठ्याने. कारण शरीर म्हणजे काय, अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, आपण काय आहोत हे आपल्याला माहीत नाही, म्हणजे अज्ञान. आपण आहोत. आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्ही इथे आहात का? हो, जरा मोठ्याने बोला, झोप लागलेली नाही ना? नाही. तुम्ही आहे ना? म्हणा की मोठ्यानं, आहे. तुम्ही आहात ना? आहे. आता हा जो आहे म्हटला तो कोण म्हटलं हो? हा म्हटला का मन म्हटलं का बुद्धी म्हटली का आतमध्ये कुणी आहे तो म्हणायला लागलाय मी आहे? आता रात्री तुम्ही घरी गेला, दार वाजवलं, आतनं विचारलं कोण आहे, तुम्ही काय म्हणता? मग त्यावेळेला असं का म्हणत नाही तुम्ही, मी पांडुरंग आहे, मी शंकर आहे? कारण का मी आहे, मी आहे हा जो काही तुमच्या ठिकाणी आहे तो जन्मल्यापासून आहे. बघा आता तुम्ही आहे ना, मी गमतीनं सांगतोय हो, तुम्ही हाय म्हणूनच तुम्हाला आता इथे ठेवलंय. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल, ते वाटायला शिल्लक राहणार नाही, तुम्ही आम्हाला वाटेल की तुम्ही नाही, त्यावेळेला आम्ही तुम्हाला काय करायचं ते करतो. पण जोपर्यंत तुम्ही आहे, हे जे काय आहे हे जन्मल्यापासून आहे. मी आहे. कुत्र म्हणतोय म्याव, कुत्र म्हणत नाही म्याव, तू म्हणा होय होय, नाही नाही, कुत्र म्हणते मी आहे. मांजरी म्हणते म्याव म्याव, मी आहे. पक्षी म्हणतोय कुहू कुहू म्हणतोय, चिव चिव म्हणतोय, आणखी काही म्हणतोय. मग तू काय म्हणतोय? मी आहे. हा सगळ्यांच्यात जो मी आहे हा म्हणणारा कोण आहे हो? तो आहे. पण तुम्हाला कुत्र्याकडे बघितल्यावर कधी माझ्यात जो मी आहे, ह्या अंगठीमध्ये जे सोनं आहे तेच दुसऱ्याच्या अंगठीमध्ये सोनं आहे, माझ्यामध्ये जो मी आहे तोच शेजाऱ्यामध्ये आहे, तोच सुनेमध्ये आहे, तोच सासूमध्ये आहे, तोच भावामध्ये आहे, तोच बहिणीमध्ये आहे, असं कधी वाटलंय का हो? बघा मी आहे, सगळ्यांच्यात मी आहे. पण संतांचं कसं आहे बघा, संतांच्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थही विठ्ठल आहे, क्षेत्रही विठ्ठल आहे.
देवही विठ्ठल आहे, देवपूजाही विठ्ठल आहे, माताही विठ्ठल आहे, पिताही विठ्ठल आहे. दुसरं प्रमाण बघा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू. म्हणून त्यांनी उपाधीकडे लक्ष दिलं नाही. उपाधीमध्ये जो आहे, अलंकारामध्ये जे सोनं आहे, घटामध्ये जी मृत्तिका आहे, तिकडं लक्ष दिलं. तिकडची बुद्धी त्यांनी धारण केली. आणि आम्ही काय केलं? तिकडची बुद्धी विसरलो आणि हिकडची बुद्धी घेतली. आणि भय त्याला नाही, भय सोन्याला नाही, भय मातीला नाही, भय कुणाला आहे? घटाला भय आहे, अलंकाराला भय आहे. आता आम्ही काय झालोय? सोनं न होता अलंकार होऊन बसलोय, म्हणजे देह होऊन बसलोय. तो जो मी आहे म्हणायला लागलाय की नाही, तो मी आहे, तो ह्या देहाच्या आत आहे. देह बाहेर आहे, मी आत आहे. तो मी या देहाला सत्ता देतो, प्रेरणा देतो, त्या देहाला तो शक्ती देतो. तो आत आहे. मग तो आत आहे, तो संत म्हणतात, तो या तिन्ही देहांचा, स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा. मग स्थूल देहामध्ये काय आहे ते आणखी वेगळा विषय. 25 तत्व आहेत. सूक्ष्म देहामध्ये काय आहे? 17 तत्व आहेत. आणि कारण देह अज्ञान. अज्ञान म्हणजे आपल्याला ओळख नसणे, माहिती नसणे. मी आहे हे मला माहिती आहे, पण मी कोण आहे? आम्ही म्हणतो मी आबा आहे, मी देह आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी शिक्षक आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी शेतकरी आहे. पण या सगळ्यांच्या मध्ये मधली जी आहे, शेतकरी, वकील, इंजिनियर, ह्याला उपाधी म्हणायचं. आणि मी आहे ह्याला म्हणायचं अधिष्ठान, त्याला म्हणायचं चैतन्य. जसं याच्यामध्ये सुद्धा हेच तुम्हाला उदाहरण दिलं. ह्याच्यामध्ये एक जण काय म्हणायला लागलाय? मी सोनं आहे. आणि एक जण काय म्हणायला लागलाय? मी अंगठी आहे. मग यातलं खरं काय? तर मी सोनं आहे. तसं यामधलं खरं काय आहे? तर मी चैतन्य स्वरूप आहे. पण ते चैतन्य स्वरूप हे तो विसरला. कोण? जीव. आणि तो काय झाला? इकडं पसरला. आता आम्ही कुठं पसरलोय? देहाकडे पसरलोय. आणि इथं तरी आहे का आम्ही? नाही. याला घेऊन अहंकार निर्माण झाला आणि ह्या बाहेरचं घेऊन ममता निर्माण झाली. अहंता आणि ममता. म्हणून संत म्हणतात, या अहम ममतेची या लवड सवडी, मातेनं पवताची बापुडी, जन्म मरणाची दुथडी डहुळूत ठेली. आमच्या अंतकरणामध्ये जरा इकडे लक्ष द्या. मन आता तुम्हाला गप्प बसून दिना, मला माहिती आहे. का? त्या मनाला हे आवडे ना हो. त्या मनाला हे आवडे ना, त्याची गोडी लागे ना. तुम्ही बघा, प्रभूचं नाम गोड आहे, अमृताहुनी गोड. पण त्या मनाला ते गोड नाम घ्यायला अर्धा तास आता बसवा. प्रवचन झालं की त्याला सांगा मनाला, हे मना सज्जना, हे पांडुरंगाचं नाव फार मधुर आहे. आणि पोटात भूक लागलेली असू द्या. मग काय म्हणत? जळला तुझा पांडुरंग, पहिलं वाढ. आणि तुकाराम महाराजांचं उदाहरण देतो आम्ही. काय उदाहरण देतो? तुकाराम महाराज भंडाराच्या डोंगरावर जायचे, हे कीर्तनात सांगायचं. त्यांना तहान नाही, भूक नाही, पाणी नाही, काय नाही, बसायला नाही, पांघरायला नाही, काय नाही. आणि प्रभूच्या चिंतनामध्ये रममाण व्हायचे. असं आपलं कधी एकदा तरी झालंय काय 60 वर्षात? मग हे तुकाराम गाथा वाचून काय करायची? एक क्षण, 5 मिनिटं, 10 मिनिटं आम्हाला या संसाराचा विसर नाही. आणि प्रमाण काय? देवा आता ऐसा करा उपकार,
देहाचा विसर पाडो मज. कुठल्या देहाचा आता विसर पाडते? हे सोडणाच झाले. हे भूत मोठं आहे. ते भूत नाही काय करत, हे भूत लय मोठे. हे भूत बसलं की जन्म झालाच, आणि हे भूत नाचायला लागलं की मृत्यूचं भय आलंच. बघा, हे भूत रात्री जाते. हे बघा, जरा लक्ष ठेवा काय म्हणतोय. हे भूत आहे का नाही, दिवसभर नाचवते. हे कोण नाचवते? हे नाचायला होते. माझं नाव पुढे घ्या, माझं नाव मागे घ्या, माझं नाव पत्रिकेत घाला, माझ्या नावापुढे हबप लावा. ही एक मोठी उपाधीच आहे. नाव ही उपाधी आहे, शरीर ही उपाधीच आहे, सगळ्या उपाधीच आहे. आणि संत म्हणतात उपाधी खोटी आहे, आणि आमचं सगळं उपाधीच्याच मागे चाललंय. अहो बालकाला काय उपाधी होती सांगा? काय धर्म होता? आपण बालक होतो ना, आणि बालकाच्या अगोदर कोण होतो? आईच्या गर्भात होतो. आणि आईच्या गर्भाताच्या अगोदर कोण होतो? जरा ताई विचार करा. आता बालक होतो इथपर्यंत ठीक आहे, बालकाच्या अगोदर कुठे होतो? गर्भात होतो. मग गर्भामध्ये आपण कोण होतो? मराठा होतो, सोनाळीचे होतो, कोल्हापूरचे होतो, महाराष्ट्रातले होतो, भारतातले होतो. काय होतं? पण तुम्ही होता की नाही? हो. कोण होता? शुद्ध होता, पांडुरंग होता, चैतन्य होता. तुम्ही ज्ञानरूप होता. तुम्ही आम्ही ते होतो. आम्ही जीव होतो. आणि जीव कोण होता? जीव तो शिव होता. तोच अज्ञानानं ज्या वेळेला वेटाळला गेला त्यावेळेला तो जीव झाला. अज्ञानानं आवृत्त झालेलं चैतन्य, त्याचं नाव जीव आहे. आणि अज्ञान रहित असलेला जीव आहे तो शिव आहे. आपल्याला शिव व्हायचं आहे. आता आपण जीव होऊन बसलो. आपल्याला मी जीव आहे हेही माहित नाही. आता आपण देह होऊन बसलो, आणि मी देह आहे हेही माहिती नाही. आता आम्ही तिकडं पसरलोय. आमची आळी, आमची भावकी. अरे कोण? कुठली भावकी? तुझा मूळ भाव कोणता आणि तुझी भावकी कुठली? तुझा भाव कोणता? हरिपाठात म्हणतो आम्ही, काय म्हणतो? भावे विन भक्ती. कोणता भाव? देहभाव नाही, पाटील नाही, कुलकर्णी नाही, कोणता नाही. हा भाव खरा नाही, भावकी बी खरी नाही. तो भाव तो भाव म्हणजे तुमचं मन असतंय कुठं, त्याला भाव म्हणतात. आता कोणतं मन कुणाचं कुठं आहे, कुणाचा भाव कुठं आहे, कुणाचा भाव कुठे गेलाय, कुणाला माहिती? काय माहित होता? पण संतांचा भाव काय होता? की देह जावो अथवा राहो पांडुरंगी. कोणता पांडुरंग? हा देह असू दे नाहीतर नसू दे, माझा पांडुरंग माझ्या बरोबर आहे. मला आता माझे मरण पाहिल्या मा डोळा, तो जाहला सोळा. आता मी देहरूपानं राहिलोच नाही. देह पूर्वी नव्हता, देह आत्ता दिसतोय, आणि देह काही काळानंतर नाही. पण या देहामधला जो देही आहे, या प्रकृतीचा जो स्वामी आहे, पुरुष आहे, या रुक्मिणीचा जो मालक आहे, या पार्वतीचा जो मालक आहे, तो आतमध्ये कायम आहे, आणि तो मी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत म्हणजे जसं संत म्हणतात, लक्ष द्या हो, लक्ष द्या. आजचा वेळ गेला. 1 मिनिटाला किती श्वास होतात? 15. तासाला किती होतात? 900. मग तासाला 900 म्हटल्यावर 24 तासाला किती होतात? 21,600. हे आपले लई श्वास गेल्यात. आता राहिले श्वास देवानं तुम्हाला मला दिल्यात. ते श्वास आता कुठे घालवायला लागलोय आम्ही? आणि जनाबाईंचं अभंग आहे काय? शब्द केली जुडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी,
सोहम शब्दाचा केला मारा, विठ्ठल काकुळती आला. त्याचा मारा, सोहम शब्दाचा मारा तिनं केला, आम्ही कधी केला? आम्ही अशा शब्दांचा मारा करतोय, विठ्ठल पळूनच जातोय. अहो, संत जवळ येण्यासाठी संतांच्या जातीचा आम्ही व्हायला नको काय? पांडुरंग जवळ येण्यासाठी पांडुरंगासारखी लक्षणं आमच्याकडे नकोत काय? आमच्याजवळ कुत्रं सुद्धा उभं राहत नाही. बघा, तुम्ही जाऊन बघा. अहो, तुकाराम महाराजांच्या अंगावरनं चिमणी उडून गेली, त्यांना वाईट वाटलं. अरे, त्याच्यातही पांडुरंग आहे, माझ्यातही पांडुरंग आहे, आणि माझ्याबद्दल त्या चिमणीला द्वेष निर्माण होतोय, तिरस्कार निर्माण होतोय, भय निर्माण होतोय, माझ्यात काहीतरी कमतरता आहे. असं कधी वाटलं का? आमच्यापासून सगळी माणसं दूर चालायला लागल्यात का? आमचं फक्त तो काय बोलत नाही म्हणून बरं आहे हो, तुम्ही त्याला बसवलाय तिथं, काय बोलत नाही, मागत नाही, काय सांगत नाही म्हणून तुम्ही आपलं दर्शन घेता, येता जाता, हे चांगलं आहे. आमचे महाराज म्हणायचे, देवाचं नावच घेऊ नका, मग कामच असं करा, देवानंच तुमचं नाव घ्यायला पाहिजे. आता देवी आमचं नाव घेतो, पण कधी उचलायच्या वेळेला त्याला आता उचला, ह्याचं काम राहिलेलं नाही. असो, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. सर्वगत फक्त सांगतो, जसं सगळ्या अलंकाराला सोनं व्याप्त आहे, अलंकाराच्या आत सोनं आहे, अलंकाराच्या बाहेर सोनं आहे, तसं या सगळ्या शरीराला चैतन्य व्याप्त आहे. ते कसं काय? जरा इकडे लक्ष द्या, चुळबुळ करू नका. इकडे हात लावला, माशी बसली, समजतंय का नाही? कसं काय? ती कधी विचार केलाय म्हणा? माशी बसलेली कळली, डास बसलेला कळला, डासाला मारलं, पण डासातलं चैतन्य बी कळालं नाही, हातातलं बी कळालं नाही, डास मारला तेवढं कळालं. मग काय झालं? काय झालं काय? पण त्या पांडुरंगाच्या कृपेनं मला हे सगळं कळतंय. त्या चैतन्याच्या सत्तेनं ह्या इंद्रियांना चेतना प्राप्त होते, हे आमच्या लक्षात येत नाही सर. मग सर्वगत आहे, सर्व ठिकाणी आहे. मग संतांनी एक दृष्टांत दिलाय, तो लक्षात ठेवा. जसं या देवळाच्या आतमध्ये आकाश आहे आणि देवळाच्या बाहेर पण काय आहे? आकाश आहे. मग आकाश एक आहे का दोन? हो, एकच आहे, पण भिंत गाठल्यामुळं दोन झाले. तसं या देहामध्ये जे चैतन्य आहे आणि यांच्या देहामध्ये चैतन्य आहे, ते दोघांचं चैतन्य एक आहे, पण आम्ही भिंत गाठली आणि चैतन्य विसरलं आणि भिंती एवढीच झालो बघा. आणि त्या भिंती एवढं होऊन आता आम्ही जगायला लागलोय. बालपणी बालक होतो, तरुणपणी तरुण झालो, आता वृद्धपणी वृद्ध वाटायला लागलं. मग चैतन्य की बदललेलं नाही, चैतन्य आहे तसं आहे, पण ते स्वतःला बालक म्हणत होतं, ते स्वतःला तरुण म्हणायला लागलं. हे सगळं देहाच्या सापेक्ष आहे, पण चैतन्यात बदल होत नाही, सोन्यात बदल होत नाही. आणि असं चैतन्य तुम्ही आम्ही आहोत, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे, आणि त्या अनुभूतीमध्ये आपलं जीवन जगायचं आहे. आणि असं जर झालं तर मग या नरदेहाचं खरं नर म्हणून जन्माला यायचं आहे आणि नारायण म्हणून जायचं आहे, राहायचं आहे, जगायचं आहे. आता आम्ही नर म्हणून जगतोय, पण काय काय वेळेला पशुसारखं करतोय. आणि आपल्याला काय व्हायचं आहे? नारायण. आणि नारायण जो कसा आहे? तो आनंद रूप आहे, तो ज्ञानरूप आहे, तो सतरूप आहे. असं आपण नारायण व्हावं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते चैतन्य सतरूप आहे, ते ज्ञानरूप आहे आणि ते आनंदरूप आहे. या उपाधीमध्ये आहे आणि त्याचाच प्रकाश या उपाधीमध्ये आहे. त्या उपाधीला सुद्धा त्याचंच अस्तित्व आहे, ते सर्वत्र आहे. ते आपण विचारानं, चिंतनानं, संतांच्या कृपेनं समजून घेऊन जीवन जगावं, अशा पद्धतीची प्रार्थना मी संतांच्या चरणी, नागनाथांच्या चरणी,
भगवंताच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.